राधे, जय श्री कृष्ण, श्री स्वामी समर्थ। तर आज मी तुम्हाला दिव्याच्या अमावस्येची कहाणी सांगणार आहे आणि त्याचबरोबर आपण दीप अमावस्येची कहाणी पण आपण ऐकणार आहोत। तर ऐका दीपकांनो, तुमची कहाणी आटपाट नगर होतं। तिथं एक राजा होता, त्याला एक सून होती। तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला। आपल्यावरचा प्रमाद टाळला। उंदरांनी विचार केला, आपल्यावर उगाच आळ आला आहे, तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा। असा सर्वांनी विचार केला। त्यांनी रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या हातरुणात नेऊन टाकली। दुसरे दिवशी हिची फजिती झाली। सासू धीराने नंदांनी निंदा केली, घरातून तिला घालवून दिलं। हिला रोजचा नेम असे, रोज दिवे घासावे, तेलवात करावी, ते स्वतः लावावे, खडी साखरेने त्यांच्या ज्योती सारवाव्यात। दिव्याच्या अवसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा। त्याप्रमाणे ही घरातून निघाल्यावर दिवशी राजा शिकारीहून येत होता। एका झाडाखाली मुक्कामास उतरला। तिथं त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला। आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत। एकमेकाशी गप्पा गोष्टी करत आहेत। कोणाच्या घरी जेवायला काय काय केलं होतं, कशी पूजा केली मिळाली वगैरे चौकशी चालली आहे। सर्वजणांनी आपल्या घरी घडलेली हकीकत सांगत होते। त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला, बाबांनो काय सांगू, यंदा माझ्यासारखा हातभागी कोणी नाही। मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचा, माझा थाटमाट जास्त व्हायचा, त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत। इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं, असं होण्याचं कारण काय? मग तो सांगू लागला, बाबांनो काय सांगू, मी या गावच्या राजाचा घरचा दिवा आणि त्याची एक सून होती। तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला। आपल्यावरचा प्रमाद टाळला। इकडे उंदरांनी विचार केला, आपल्यावर उगाच आळ घातला आहे, तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा। असा सर्वांनी विचार केला व रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या हातरुणात नेऊन टाकली व दुसरे दिवशी तिची फजिती झाली। सासू धीराने नंदांनी केली, घरातून तिला घालवून दिलं, म्हणून मला हे दिवस आले। ती दरवर्षी माझी मनभावे पूजा करेल, असे जिथं असेल तिथं खुशाल असो, असं म्हणून तिला आशीर्वाद दिला। घडलेला प्रकार राजानं स्वतः श्रवण केला। आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली। घरी आला, कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे का म्हणून चौकशी केली। तिला मेना पाठवून घरी आणली, झाल्या गोष्टीची क्षमा मागितली, साऱ्या घरात मुख्यांतरी दिली। ती सुखानं रामराज्य करू लागली। जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावर आळ टळला, असा तुमचा आमचा आळ टळो। ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण। थँक्यू, धन्यवाद। राधे राधे, जय श्री कृष्ण। जर तुम्हाला ही माझी दिव्याच्या अमावस्येची रंगोली आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू, धन्यवाद। राधे राधे, जय श्री कृष्ण।